पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान आणि अंमली पदार्थांविरोधातील 100 आठवड्यांच्या देशव्यापी जनसहभाग अभियानाचा शुभारंभ। विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना नशामुक्त, तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं अत्यंत आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। सरकार अंमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई करत असून शत्रू राष्ट्रांच्या दहशतवादी षडयंत्राला आणि नशेच्या जाळ्याला निष्फळ करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष सोहळ्यात प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड सोल्जरथॉन दिल्ली 2026ला हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना। द्विपक्षीय मुद्द्यांवर भारताचं सहकार्य हवं असेल, पाकिस्ताननं स्वतः निर्माण केलेला दहशतवादी पायाभूत ढाचा नष्ट करावा, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांचा इशारा। इराणवरील प्रस्तावित लष्करी कारवाई तुर्तास लांबणीवर टाकण्याचा अमेरिकेचा निर्णय, चर्चेला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमधल्या रामदेव बाबा विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेचं उद्घाटन। कृत्रिम बुद्धिमत्ता हेच भविष्य असून या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात बदल घडवून येत असल्याचं केलं अधोरेखित। राष्ट्रकुल स्पर्धा 2026मध्ये आत्तापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा एकूण 39 पदकांसह पदक तालिकेत भारताची थेट 4थ्या स्थानावर झेप आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत भारताची युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्मानं घडवला इतिहास। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी आदिती पाटील